हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी मी सध्या विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच BSSA मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण मित्रांनो इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कार्बनी संयुगे यामधील 11व्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज, ॲडिशन अँड सबस्टिट्यूशन यांचा अभ्यास करणार आहोत. आणि यामध्ये आता आपण पुढं प्रेझेंटेशन पाहूया. मित्रांनो, ॲडिशन रिॲक्शन याला आपण समावेशन अभिक्रिया असं म्हणतो. आणि या समावेशन अभिक्रियेचं उदाहरण दाखवण्यासाठी या ठिकाणी काही प्रयोग करायला सांगितलेले आहे. अर्थात आत्ता आपण हा प्रयोग करत नाही आहोत, त्याची फक्त थिअरी आत्ता आपण म्हणतो आहोत. आणि पुढं जेव्हा मी प्रत्यक्ष याचे प्रयोग करेन त्याच्या व्हिडिओचे लिंक्स या व्हिडिओच्या खालच्या बाजूला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवेन. तिथं ड्रॉपडाऊन ॲरो जो असेल टायटलच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला त्याची लिंक पाहायला मिळेल. ते आपण जरूर तेव्हा पाहूया. सध्या या ठिकाणी ॲपॅरेटस जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब्स, ड्रॉपर्स घ्यायला सांगितलेत. आणि केमिकल्समध्ये टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर सोल्युशन, लिक्विफाईड वनस्पती घी, व्हेरियस व्हेजिटेबल ऑइल्स जस्ट लाईक पीनट ऑइल, सॅफ्लॉवर ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, ऑलिव्ह ऑइल विल बी टेकन. याच्यामध्ये पीनट ऑइल म्हणजे ग्राउंडनट तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल, त्यानंतर सॅफ्लॉवर म्हणजे करडईचं तेल, त्यानंतर सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफुलाचं तेल, आणि पुन्हा मग ऑलिव्ह ऑइल, अशा प्रकारची ऑइल्स तेलं घ्यायला सांगितलेली आहेत. मित्रांनो, टेक 4 ml ऑफ ऑइल इन ईच टेस्ट ट्यूब अँड ॲड 4 drops ऑफ टिंक्चर आयोडीन ऑर ब्रोमिन वॉटर इन इट. शेक दी टेस्ट ट्यूब. फाइंड आउट वेदर दी ओरिजिनल कलर ऑफ ब्रोमिन ऑर आयोडीन डिसअपियर्स ऑर नॉट. यांचे जे रंगीत सोल्युशन्स असतील, टिंक्चर आयोडीन रेड कलर्ड असेल, तो रंग डिसअपियर होतो की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. रिपीट द सेम प्रोसिजर युझिंग देअर ऑइल्स अँड वनस्पती घी. In the above activity, the observation of the disappearing or diminishing color of bromine or iodine indicates that bromine or iodine is used up. म्हणजे मित्रांनो, हे जे काही आयोडीन आहेत हे आयोडीन या कंपाऊंड्समध्ये म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मटेरियल जे असेल यांच्यामध्ये वापरला जातो की नाही जात. म्हणजे जर वापरला गेला तर कलर डिसअपियर होणार आहे, आणि वापरला गेला नाही तर कलर आहे तसा राहणार आहे. This means that bromine or iodine has undergone a reaction with a concerned substance. म्हणजे थोडक्यात जर तो वापरला गेला असं जर दिसलं तर याचा अर्थ असा झाला की त्यांनी त्या रिॲक्टंट बरोबर अभिक्रिया केलेली आहे, त्यांच्याबरोबर त्यांचं समावेशन झालेलं आहे, आणि त्यामुळं त्यांचे मूळचे जे गुणधर्म होते ते गुणधर्म नाहीसे झालेले आहेत. दॅट मीन्स नाऊ दी ओरिजिनल कलर विल डिसअपियर. Okay, this reaction is known as addition reaction. When a carbon compound combines with other compound to form a product that contain all the atoms in both the reactants, this is called as addition reaction. यालाच आपण addition reaction असं म्हणणार आहोत. Unsaturated compounds contains a multiple bond as their functional group. Unsaturated hydrocarbons किंवा compounds जे काही असतील यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त बॉन्ड्स असतील, म्हणजेच मल्टिपल बॉन्ड्स असतील, आयदर डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड या स्वरूपामध्ये. नाउ दे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन टू फॉर्म ए सॅच्युरेटेड कंपाऊंड ॲज द प्रॉडक्ट. म्हणजे यांच्यामध्ये असणारे ते जे दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असतील हे बंध तुटतील. त्या बंधांमध्ये नवीन एखादं ॲटम सामावून घेतला जाईल, आणि तसा तो सामावून घेतला तर तो जो काही मूळ पदार्थ होता त्याचं सॅच्युरेटेड स्ट्रक्चर तयार होईल, म्हणजे संपृक्त स्ट्रक्चर तयार होईल. द ॲडिशन रिॲक्शन ऑफ अन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड विथ आयोडीन ऑर ब्रोमिन टेक्स प्लेस इन्स्टंटेनियसली ॲट रूम टेम्परेचर. तर यांच्या ह्या अभिक्रिया अगदी सर्वसामान्य तापमानाला पटकन घडून जातात. मोरओव्हर द कलर चेंज कॅन बी फेल्ट बाय आईज. म्हणजे पटकन ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात.
Therefore, this reaction is used as a test for detection of multiple bond in a carbon compound. तर मग अशा प्रकारची टेस्ट ही एखाद्या कंपाऊंडमध्ये मल्टिपल बॉन्ड्स आहेत की नाहीत, म्हणजे दुहेरी तिहेरी बंध आहेत की नाहीत, हे ओळखण्यासाठी वापरता येतात. नाव इन द अबव ॲक्टिव्हिटी द कलर ऑफ आयोडीन or bromine disappears in the reaction between an oil and iodine. तर ते तेल आयोडीन आहे त्यांच्यामध्ये त्यांची अभिक्रिया होते जर तसे ते मल्टिपल बॉन्ड्स असतील तर, आणि जर ते नसतील तर तशी अभिक्रिया होणार नाही. However, there is no color change with वनस्पती घी. वनस्पती तूप जे असतं याच्यामध्ये अशी अभिक्रिया पाहायला मिळत नाही. जर अशी अभिक्रिया पाहायला मिळत नसेल तर याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? What inference will you draw from this? Which of these substances do contain a multiple bond? हे आता शोधूया आपण. आता प्रत्यक्षामध्ये ही तेलं आपल्याला मिळतात की नाही हे पाहूया, परंतु पाठ्यपुस्तकामध्ये ही जी काही ऑइल्स दिलेली आहेत त्यांच्यामध्ये हे फॅटी ॲसिड्स आहेत, तर ह्यांची माहिती मात्र आपल्याला थोडंसं इंटरनेटवर सर्च करून मिळवावी लागते. तर इथं आपण पाहूया स्टिअरिक ॲसिड की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C17H35 COOH या प्रकारचा असेल. यांच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन टू कार्बन डबल बॉन्ड्स किती असतील असं विचारलेलं आहे. तर याची माहिती अशी आहे की याच्यामध्ये 0 डबल बॉन्ड्स असतील, म्हणजे थोडक्यात हा सॅच्युरेटेड असेल. प्रत्येक कार्बन अणूमध्ये त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल, एकेरी बंध असेल. आणि जर असं असेल तर ऑलरेडी याचे सगळेचे सगळे बंध वापरले गेलेले असल्यामुळं यांच्यामध्ये समावेशनाची अभिक्रिया होणार नाही. दॅट मीन्स हिअर ॲडिशन रिॲक्शन विल नॉट ऑकर अँड आयोडीन विल नॉट बी युज्ड अप. दॅट मीन्स इट विल नॉट गेट डिकलराइज्ड. देअरफॉर नाउ नो चेंज विल बी देअर. तसंच पुढे आपण जाऊ मित्रांनो. ओलेइक ॲसिड. In this oleic acid, how many double bonds are there? There is a one double bond in it, and as there is a double bond here, iodine will be used up, its color will disappear, and therefore yes, it will get decolorized. Now next is palmitic acid. Here there is no double bond. That means all the bonds are single bonds. म्हणजे इथं दुहेरी बंध त्यांच्यामध्ये असणार नाहीये. जर दुहेरी बंध असणार नसेल तर इथं आयोडीन त्याच्यामध्ये वापरला जाणार नाही, म्हणजे समावेशनाची प्रक्रिया होणार नाही. थोडक्यात ॲडिशन रिॲक्शन विल नॉट ऑकर अँड देअरफॉर देर विल नॉट अगेन बी नो चेंज. ओके. नाउ नेक्स्ट इज लिनोलेइक ॲसिड इन विच देर आर 2 डबल बॉन्ड्स, अँड ॲज there are 2 double bonds, here the iodine will be used up and here color change will be observed. तर मित्रांनो, दुहेरी बंध असणाऱ्या म्हणजे असंपृक्त मेदाम्ल किंवा फॅटी ॲसिड्स जे असतील यांच्या दुहेरी बंधातील एक बंध तुटतो, तिथं आयोडीन सामावला जातो आणि त्यामुळं टिंक्चर आयोडीनचा रंग नाहीसा होतो, परंतु संपृक्त मेदाम्लांच्या मध्ये म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये मात्र कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड असतात, एकेरी बंध असतो आणि त्यामुळं अशी समावेशन अभिक्रिया त्यांच्यामध्ये होत नाही. आता मित्रांनो पुढे आपण जाऊ. द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कॅन ऑल्सो अंडरगो ॲडिशन रिॲक्शन विथ हायड्रोजन टू फॉर्म ए सॅच्युरेटेड कंपाऊंड. ज्याप्रमाणे आत्ता आपण पाहिलं की इथं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि अर्थात त्या ठिकाणी आयोडीन वापरला गेलेला आहे, म्हणजे आयोडायझेशन प्रोसेस झालेली आहे. परंतु तसं हायड्रोजन बरोबर सुद्धा त्यांची ॲडिशन रिॲक्शन होऊ शकते, म्हणजे डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड तुटून त्याच्यापासून त्या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटमचे बॉन्ड्स कार्बन बरोबर निर्माण होऊ शकतात आणि इथं दाखवल्याप्रमाणे हे डबल बॉन्डेड स्ट्रक्चर जे आधी होतं त्याच्याऐवजी आता या ठिकाणी सिंगल बॉन्डेड स्ट्रक्चर मिळतं, म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज कन्वर्टेड इनटू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये त्याचं रूपांतर होतं. However, it is necessary to use a catalyst like platinum or nickel for this reaction. तर या ठिकाणी
प्लॅटिनम किंवा निकेल या प्रकारचे उत्प्रेरक वापरावे लागतात आणि त्यांच्या संपर्कामध्ये अशा प्रकारची ॲडिशन रिॲक्शन होत असते. We have already seen that catalyst is such a substance due to presence of which rate of reaction changes without causing any disturbance to it. त्या पदार्थामध्ये कोणताही बदल न होता तो अभिक्रियेचा वेग मात्र वाढवतो, म्हणजे पटकन अभिक्रिया घडवून आणतो. This reaction is used for hydrogenation of vegetable oils in presence of nickel catalyst. वनस्पती तेलांचं हायड्रोजनेशन करण्यासाठी, हायड्रोजनीभवन करण्यासाठी अशा प्रकारचे हे उत्प्रेरक वापरून ही प्रक्रिया आपण करू शकतो. You have seen in the above activity that iodine test indicates presence of multiple bonds. That means double bond or triple bond. Generally double bond is considered in the molecules of oil, while vanaspati ghee is found to be saturated. तर काही ऑइल्स, काही तेलं असे आहेत की ज्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड्स असतात, तर काही असे आहेत की ज्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड असत नाहीत, सिंगल बॉन्ड असतात आणि त्यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतो. The molecules of vegetable oil contain long and unsaturated carbon chains. Here, this unsaturated condition after hydrogenation gets transformed into saturated chains and thereby vanaspati ghee is formed. And here म्हणजे वनस्पती तूप याची निर्मिती ह्या अशा प्रकारच्या सॅच्युरेशन प्रोसेसमधून पूर्ण होत असते. Unsaturated fats containing double bonds are healthy while saturated fats are harmful to the health. असंपृक्त मेद हे आरोग्यकारक आहेत कारण त्यांच्यामध्ये लवचिकता असेल. संपृक्त मेद हे रिजिड असतील म्हणजे हार्डनेस त्यांच्यामध्ये असेल आणि ते रक्तवाहिन्यांच्यामध्ये साचल्यामुळं आरोग्याला घातक ठरू शकतं. नाव नेक्स्ट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याला आपण प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतो. As the single bonds C2H and C2C are very strong, the saturated hydrocarbons are not reactive and therefore they remain inert in presence of most reagents. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियाकारकांमध्ये ते अक्रियाशील राहतात. However, saturated hydrocarbons in presence of sunlight react rapidly with chlorine. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर सूर्यप्रकाशामध्ये ठेवले तर त्यांच्याबरोबर त्यांची क्लोरीन बरोबर चटकन अभिक्रिया घडते. इन दिस रिॲक्शन क्लोरीन ॲटम्स रिप्लेस वन बाय वन ऑल द हायड्रोजन ॲटम्स इन दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर त्यातला एक एक हायड्रोजन बाजूला जातो आणि त्या ठिकाणी क्लोरीन ॲटम येऊन जमा होतो, म्हणजे त्याचे बॉन्ड तयार होतात आणि मग त्या ठिकाणी त्याचं क्लोरिनेशन होतं. द रिॲक्शन इन विच the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom or group of atoms. This is called as substitution reaction. यालाच प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात की ज्याच्यामध्ये एका अणूची जागा दुसऱ्या मूलद्रव्याचा अणू घेतो आणि त्याला त्या ठिकाणी डिस्प्लेस करून म्हणजे त्याला त्या ठिकाणाहून घालवून स्वतः त्याची जागा घेतो. क्लोरिनेशन ऑफ मिथेन इज ए सबस्टिट्यूशन रिएक्शन which gives 4 products. 4 वेगवेगळे प्रॉडक्ट त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आता मित्रांनो, इथं आपल्याला मिथेन दाखवलेला आहे आणि ह्या मिथेनच्या संपर्कामध्ये क्लोरीन वायू जर ठेवला आणि त्याच्यावर जर सूर्यप्रकाश पडू दिला तर CH3Cl हा पदार्थ तयार होतो आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एक रेणू निर्माण होतो. तर या ठिकाणी CH3Cl म्हणजेच मिथिल क्लोराईड हा पदार्थ तयार होतो. या मिथिल क्लोराईडमध्येच पुन्हा जर क्लोरीन वायू तसाच आणखी जास्त वेळ प्रवाहित होऊ दिला तर CH2Cl2 हा पदार्थ तयार होतो, म्हणजे मिथिलीन डायक्लोराईड किंवा डायक्लोरोमिथेन हा पदार्थ तयार होतो. तसंच HClचा एक रेणू तयार होतोच आहे. पुन्हा या CH2Cl2 मध्ये आणखी जास्त वेळ क्लोरीन वायू प्रवाहित होऊन जाऊ दिला तर CHCl3 आणि HClचा एक रेणू तयार होतात. या ठिकाणी CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन हा पदार्थ तयार होतो आणि या क्लोरोफॉर्म मध्ये आणखी क्लोरीन वायू जर प्रवाहित होऊन जाऊ दिला तर त्याच्यापासून CCl4 म्हणजेच कार्बन टेट्राक्लोराईड
किंवा टेट्राक्लोरोमिथेन हा पदार्थ तयार होतो आणि HClचा एक रेणू तयार होतोच आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण या ठिकाणी हायड्रोजन अणूंच्या ठिकाणी क्लोरीन अणू जाऊन बसतील अशी जर व्यवस्था केली, तशी रासायनिक अभिक्रिया जर झाली, तर या ठिकाणी हायड्रोजनचं रिप्लेसमेंट होतं क्लोरीननी आणि क्लोरीन त्याची जागा घेतो. यांना आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतो. स्टील लार्जर नंबर ऑफ प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड इन क्लोरिनेशन रिॲक्शन ऑफ हायर होमोलॉगस अल्केन्स. आणखी जर समजा अल्केन चेन अशीच वाढत गेली तर वाढलेल्या अल्केन चेनमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आपण क्लोरिनेशन करत गेलो तर त्यांच्यापासून सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण क्लोरो अल्केन्स तयार करू शकतो. आता मित्रांनो, आपण आणखी थोडं पुढे जाऊ. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून आपल्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. इन द क्लोरिनेशन सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ प्रोपेन, 2 आयसोमेरिक प्रोडक्ट्स containing 1 chlorine atom are obtained. Draw their structural formulae and give their IUPAC names. तर तुमच्यासाठी हे काम दिलेलं आहे की प्रोपेनमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स असतील त्यांच्यामध्ये आपण अशा प्रकारची क्लोरिनेशन रिॲक्शन्स जर दाखवली तर त्यांचे IUPAC नेम्स काय काय असू शकतील असं आपल्याला विचारलेलं आहे. You have learned about 4 types of common reactions in the previous chapter. चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण अशा प्रकारच्या अभिक्रियांचा अभ्यास केलेला आहे आणि याच्यामध्ये in which of these 4 types the addition and substitution reaction of carbon compounds can be included. कशामध्ये त्यांचा आपण समावेश करू शकतो हे थोडंसं पहा. What are the additional details and difference in the addition and substitution reactions? Addition reaction ज्याला आपण समावेशन अभिक्रिया असं म्हणतो, इट कॅन बी इन्क्लुडेड इन कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. 2 वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन त्यांचं जे कॉम्बिनेशन तयार होतं तशाच प्रकारची ही अभिक्रिया आहे. ओके. त्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे प्रतियोजन अभिक्रिया, म्हणजे एका ॲटमला तिथून घालवला आणि दुसरा ॲटम त्याची जागा घेतोय, तर यालाच आपण त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणून ओळखतो, म्हणजेच विस्थापन अभिक्रिया म्हणून ओळखतो. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन आपल्याला जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.